नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आज आपण 12th इंग्लिशचा न्यू ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट अभ्यासणार आहोत. या न्यू ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅटचं वैशिष्ट्य नेमकं काय आहे, कोणत्या प्रकारच्या ॲक्टिव्हिटीज ह्या आपल्याला परीक्षेत येणार आहे, ह्या नवीन ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅटमध्ये व्याकरणाला किती मार्क असतील, रायटिंग स्किल्सला किती मार्क असतील आणि कोणकोणत्या प्रकारच्या रायटिंग ॲक्टिव्हिटीजचा सहभाग या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये करण्यात आला आहे, हे आज आपण सविस्तर पाहणार आहोत. पण यापूर्वी एक गोष्ट मी इथं सांगू इच्छितो की 11वीला जे आपलं टेक्स्टबुक होतं त्यामध्ये सेक्शन 3 जो रायटिंग स्किलचा होता, ह्या 11वीच्या रायटिंग स्किल सेक्शनमधील सर्व रायटिंग स्किल, मी सर्व म्हणतोय, एक 6 रायटिंग स्किल त्या ठिकाणी होते. या सर्व रायटिंग स्किलचा समावेश 12वीच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आहे. याचा अर्थ आपण हा घ्यायचा की 12वी इंग्रजीचा अभ्यास करत असताना 11वी मधील जे आपलं टेक्स्टबुक आहे त्यातील सेक्शन 3 हे आपल्याला अभ्यासावंच लागणार आहे. चला तर विद्यार्थी मित्रांनो, सुरुवात करूया आपण या ॲक्टिव्हिटी सीट फॉर्मॅटला. सुरुवातीला ही जी ब्लू प्रिंट आपण ज्याला म्हणतो, जी बोर्डानं आपल्याला प्रोव्हाइड केली आहे, यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क ॲज पर द सेक्शन ऑफ ॲक्टिव्हिटी, म्हणजे आपली जी संपूर्ण 80 मार्काची ॲक्टिव्हिटी आहे, या संपूर्ण 80 मार्काच्या ॲक्टिव्हिटीला 4 सेक्शनमध्ये विभागलेलं आहे. मग प्रोज सेक्शन असेल, पोएट्री सेक्शन असेल, रायटिंग स्किल असेल किंवा नॉव्हेल, या 4 सेक्शनमध्ये ही संपूर्ण ॲक्टिव्हिटी सीट विभागलेली आहे. प्रत्येक सेक्शनला मार्क किती असतील, प्रत्येक सेक्शनला ऑप्शन सहित गुण किती आहेत, हे सुरुवातीस आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीस आपला हा जो ॲक्टिव्हिटी सीटचा अभ्यास आहे, हा डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स ॲज पर द सेक्शन्स इन द ॲक्टिव्हिटी सीट. ॲक्टिव्हिटी सीटमध्ये जे वेगवेगळे 4 सेक्शन दिले आहेत, यातील प्रत्येक सेक्शननुसार मार्काची विभागणी कशी केली आहे, हे आपण सुरुवातीस पाहणार आहोत. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या या 80 मार्काच्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये जो पहिला सेक्शन आहे तो आहे प्रोज सेक्शन, आणि या प्रोज सेक्शनला 34 मार्क्स आहेत आणि ऑप्शनसह देखील हे 34 मार्क्स आहेत. याचा अर्थ आपल्याला प्रोज सेक्शनमध्ये जेवढे प्रश्न दिले जाणार आहे ते प्रत्येक प्रश्न किंवा प्रत्येक ॲक्टिव्हिटी आपल्याला अटेम्प्ट करावीच लागणार आहे, त्याचं उत्तर आपल्याला लिहावंच लागणार आहे. सेक्शन जो सेकंड असेल यामध्ये आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये, ज्याला आपण पूर्वी प्रश्नपत्रिका म्हणायचो, तो पोएट्री सेक्शन असेल. आपल्या पाठ्यपुस्तकामध्ये एकूण 8 कविता आहेत आणि या 8 कवितेपैकी एक कविता ही आपल्याला कॉम्प्रिहेन्शनसाठी असणार आहे आणि एक कविता ही ॲप्रिसिएशनसाठी असणार आहे. मग या पोएट्री सेक्शनला आपल्या फायनल ॲक्टिव्हिटी सीटमध्ये 14 मार्क्सचं 14 मार्काचं वेटेज या ठिकाणी दिलं आहे आणि ऑप्शनसह देखील याला 14च मार्क असणार आहेत. म्हणजे पोएट्री सेक्शनला देखील आपल्याला कुठेही ऑरमध्ये किंवा ऑप्शनमध्ये प्रश्न असणार नाही. जितक्या ॲक्टिव्हिटीज आपल्याला परीक्षेत दिल्या जातील, ह्या सर्व ॲक्टिव्हिटीज करणं आपल्यासाठी बंधनकारक आहे. सेक्शन 3 किंवा सेक्शन 3 हा जो आपल्या ॲक्टिव्हिटी सीटमध्ये आहे, तो रायटिंग स्किल्सशी निगडीत आहे आणि रायटिंग स्किल्स हे आपल्याकरता 16 मार्क्स करता आहेत आणि ऑप्शनसह आपण पाहिलं जर ॲक्टिव्हिटी सीटमध्ये, तर प्रत्येक सेक्शनमध्ये प्रत्येक रायटिंग स्किलला 3 पैकी आपल्याला एक रायटिंग स्किल लिहायचं आहे. म्हणजे प्रत्येक रायटिंग स्किलला आपल्याला किमान 2 ऑप्शन्स असणार आहेत. म्हणजे 3 पैकी कोणतंही एक रायटिंग स्किल आणि तिन्ही रायटिंग स्किल परीक्षेला येणार आहेत. आणि म्हणून जरी रायटिंग स्किलला प्रत्यक्षात 16 मार्क असले, तर ऑप्शन सहित हे 48 मार्क रायटिंग स्किलला आहेत. पण आपल्याकरता
रायटिंग स्किल 48 मार्काकरता नसून ते केवळ 16 मार्काकरता 16 मार्क्स करताच आहेत, या आपण लक्षात घेतलं पाहिजे. त्यानंतर सेक्शन जो 4 आहे, जो लिटररी जाणर यावर डिपेंड आहे. 12th इंग्लिशसाठी नॉव्हेल हे लिटररी जाणर आपल्याला अभ्यासक्रमामध्ये आहे. सेक्शन 4 ऑफ द टेक्स्ट बुक, पुस्तकाच्या 4थ्या हिस्स्यामध्ये आपल्याला विविध असे नॉव्हेल्स आहेत. त्यातला पहिला जो चॅप्टर आहे तो हिस्ट्री ऑफ नॉव्हेल्स वरती आहे. आणि हा जो 4था सेक्शन आहे, परीक्षेमध्ये देखील 4था सेक्शन हा नॉव्हेलचा आहे आणि नॉव्हेलला 16 मार्क्स आहेत विथ ऑप्शन देखील 16. म्हणजे नॉव्हेलमध्ये देखील आपल्याला प्रत्येक प्रश्न हा सोडवायचाच आहे. मी नीट लक्षात घ्या. म्हणजे रायटिंग स्किल जर आपण सोडले तर 12वी इंग्रजी करता कुठेही ऑप्शन दिलेले नाही. परीक्षेत आपल्या पाठ्यपुस्तकात 4 रायटिंग स्किल 4 नॉव्हेल्स आहेत आणि हे 4ही नॉव्हेल्स आपल्याला परीक्षेमध्ये येणार आहेत. म्हणून ऑप्शन ना तर अभ्यासामध्ये आहे ना परीक्षेमध्ये विचारल्या जाणाऱ्या प्रश्नांमध्ये ऑप्शन असेल. ऑप्शन असेल तो केवळ रायटिंग स्किल्स मध्येच. यानंतर डिस्ट्रीब्युशन ऑफ मार्क्स as per the questions in the activity sheet. Distribution of mark as per the questions in the activity sheet. या activity sheet मध्ये ज्या प्रकारचे प्रश्न विचारल्या जाणार आहे त्या प्रश्नाच्या प्रकारावरनं देखील आपण या 80 मार्काचा डिस्ट्रीब्युशन विभागणी पाहणार आहोत. यामध्ये जे कोणत्या टाइपचे प्रश्न विचारणार आणि याला किती मार्क असणार आहेत, किती पर्सेंटेज त्याकरता असणार आहे, हे आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर पहिला जो प्रश्नांचा प्रकार असतो तो असतो ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन. आता ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन हे 18 मार्क्स करता आहेत. म्हणजे 80 मार्कापैकी 18 मार्क्स करता 18 मार्काकरता हे केवळ ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन्स असतील. म्हणजेच एकूण आपण जर पर्सेंटेजच्या प्रमाणात पाहिलं तर 22.50 22.50 इतकं पर्सेंटेजचे प्रश्न हे केवळ आपल्याला ऑब्जेक्टिव्ह स्वरूपात असतील. ऑब्जेक्टिव्ह मध्ये काय काय येऊ शकतं? ऑब्जेक्टिव्हचा अर्थ काय घ्यायचा तर ऑब्जेक्टिव्हला आपण वस्तुनिष्ठ असं म्हणतो. म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याचं उत्तर हे 18 मार्काच्या प्रश्नाकरता एकसारखंच असणार आहे. बहुतांशी अशा प्रश्नांचं उत्तर आपल्याला अनेक वेळा पॅसेजमध्ये जशाला तसं सापडण्याची शक्यता असते, सापडतं. किंवा अशा प्रकारच्या प्रश्नामध्ये एक तर कंप्लीट द गिवन सेंटेन्सेस, फिल इन द ब्लँक्स, चूज द करेक्ट अल्टरनेटिव्ह फॉर ट्रू अँड फॉल्स, अरेंज द गिवन सेंटेन्सेस इन अ क्रोनॉलॉजिकल ऑर्डर, यासारखे जे प्रश्न असतात असे प्रश्न आपल्याला या ठिकाणी मग लक्षात घ्यायचं आपल्याला की 18 मार्क्स 18 मार्काचे प्रश्न हे सगळ्यात सोपे असणार आहेत. कारण प्रश्नपत्रिका तयार करत असताना, ऍक्टिव्हिटी शीट तयार करत असताना सर्व पातळीवरच्या विद्यार्थ्यांचं लक्षात घेतलं जातं. ग्रामीण, शहरी आणि निम्न शहरी भागातील विद्यार्थ्यांना लक्षात घेऊनच प्रश्नपत्रिकेची अरेंजमेंट केलेली असते. त्यानंतर शॉर्ट आन्सर टाइप्स, ज्याचं उत्तर आपल्याला 2 ते 3 ओळीमध्ये द्यायचं असतं. असे जे शॉर्ट आन्सर टाइपचे प्रश्न हे आहेत 36 मार्क्सला. बघा 18 मार्क्स करता ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहेत आणि शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चन 36 मार्क्स म्हणजे जवळपास 45% जे प्रश्न आहेत मार्क्स हे केवळ शॉर्ट आन्सर टाइप क्वेश्चनला आहेत. म्हणजे आपण दोघांची जर बेरीज केली तर नियर अबाउट 54 मार्क्स आउट ऑफ 80 हे अत्यंत सोप्या प्रश्नांसाठी दिलेले आहेत. म्हणजेच अगदी सर्वसाधारण विद्यार्थ्यापासून ते अत्यंत आपण त्याला जेनियस म्हणूया, मेरिटोरियस स्टुडंट म्हणूया, या प्रत्येक विद्यार्थ्याला याचं उत्तर सहजपणे देता येईल अशा प्रश्नांची व ऍक्टिव्हिटीची आपल्याला या ऍक्टिव्हिटीमध्ये सीटमध्ये समावेश केलेला जाणवेल. आणि लॉंग आन्सर टाइप ज्यामध्ये आपलं रायटिंग स्किल असतं, ज्यामध्ये पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन असतात, ज्यामध्ये समरी रायटिंग सारखं सेक्शन येऊ शकतं, हे असे 26 मार्क्सला म्हणजे जवळपास 32.50%
हे वेटेज हे लॉंग आन्सर टाईप प्रश्नांना दिलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, ह्या जर आपण गोष्टी लक्षात घेतल्या, ह्या सांगण्याचा उद्देश काय माहिती का, की अनेकांना असं वाटतं की यावेळेस अभ्यासक्रम बदलला आहे. आपण असं आपण पहिल्यांदाच या नवीन ऍक्टिव्हिटी सीटला आपण सामोरी जात आहोत आणि म्हणून कधी कधी विद्यार्थ्याला तणावग्रस्त होण्याची शक्यता असते. पण एक लक्षात घ्यायचं की ऍक्टिव्हिटी सीट बनवत असताना ह्या सर्व गोष्टींचा, की अगदी ग्रामीण भाग असेल, निम्न शहरी असेल, शहरी असेल, ह्या सगळ्या भागातील विद्यार्थी त्या ठिकाणी मिळणारं जो विद्यार्थ्याची लेवल ऑफ अंडरस्टँडिंग असते, ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊनच ऍक्टिव्हिटी सीट तयार केलेलं असतं. आणि म्हणून विद्यार्थी मित्रांनो, जवळपास 54 मार्क्स आउट ऑफ 80 याचं अशा प्रश्नांची उत्तरं जवळपास सगळ्याच विद्यार्थ्यांना देता येणार आहेत. सगळ्याच विद्यार्थ्यांना. फक्त काही चॅलेंजिंग क्वेश्चन्सचे आन्सर जे असतील ते लॉंग आन्सर टाईप, पण त्याला मला वाटतं की लॉंग आन्सर टाईपला फार असं वेटेज नाही, 26 मार्क आउट ऑफ 80. परंतु 54 मार्क्स हे तुम्हाला सहजपणे सर्वांना अटेम्प्ट करता येण्यासारखे प्रश्न असतात. आणि म्हणून आपण निश्चितपणे तयारी करून या नवीन ऍक्टिव्हिटी सीटला सामोरे जावं. यानंतर आपण या ऍक्टिव्हिटीचा सविस्तर अभ्यास पाहणार आहोत की नेमकी ऍक्टिव्हिटी सीट कशी असणार आहे, किती सीन पॅसेज असतील, किती अनसीन पॅसेज असतील, कोणकोणत्या रायटिंग स्किलचा बोर्डाने यामध्ये समावेश केला आहे, या सगळ्या गोष्टी आपण या ठिकाणी अभ्यासणार आहोत. तर ऍक्टिव्हिटी सीट फॉर्मॅट हा 80 मार्क्स करता आपल्याला असणार आहे आणि परीक्षेमध्ये आपला जो वेळ दिला आहे हे ऍक्टिव्हिटी सीट सोडवण्याकरता, दॅट इज 3 आवर्स. 3 तासाचा वेळ आपल्याला दिला आहे आणि 80 मार्काची ऍक्टिव्हिटी सीट आपल्याकरता असणार आहे. सेक्शन ए, दॅट इज ऑफ प्रोज. आता प्रोज जरी म्हटलं तर ऑल द क्वेश्चन्स, ऑल द ऍक्टिव्हिटीज गिवन इन द सेक्शन 1 आर नॉट फ्रॉम द टेक्स्ट बुक. हे लक्षात ठेवायचं. आम्हाला प्रोज आणि पोएट्री म्हटलं, प्रोज आणि पोएट्री म्हटलं की पुस्तकातले धडे आणि कविता असं वाटतं. या ठिकाणी द प्रोज इज द नेम ऑफ द फर्स्ट सेक्शन. या फर्स्ट सेक्शन मध्ये काय काय असणार आहे, तर रीडिंग फॉर कॉम्प्रेहेन्शन, आकलनाकरता पॅसेज असतील, लँग्वेज स्टडी. बा शब्द काय वापरला या. बिफोर धिस ऍक्टिव्हिटी सीट, instead of the word language study, grammar, the word grammar is used. ग्रामर हा शब्द वापरला जायचा, पण इथं लँग्वेज स्टडी, जेव्हा जेव्हा लँग्वेज स्टडी असा शब्द आपल्याला ऍक्टिव्हिटीमध्ये किंवा आपल्याला शिकवताना आपल्या पाठ्यपुस्तक वाचताना आढळेल, याचा अर्थ की आपण व्याकरणाबद्दल बोलत आहोत असा आपण याचा अर्थ घ्यायचा. त्यानंतर समरी आणि माइंड मॅपिंग, म्हणजे समरी आणि माइंड मॅपिंग हे 2 रायटिंग स्किल आहेत. ह्या सगळ्यांचा समावेश हा सेक्शन 1 मध्ये केलेला आहे. हा सेक्शन 1 हा आपल्याला अभ्यासक्रमात 16 मार्क्स करता आहे. तर यातला जो क्वेश्चन फर्स्ट ए आहे, क्वेश्चन फर्स्ट ए हा आपल्या टेक्स्चुअल पॅसेजचा आहे. इन आवर टेक्स्ट बुक द फर्स्ट सेक्शन इज ऑफ प्रोज कंटेनिंग 8 चॅप्टर्स. त्यामध्ये 8 चॅप्टर्स आहेत. अँड आउट ऑफ दॅट 8 चॅप्टर्स, any one chapter will be there in your final exam, that is in activity sheet. तुमच्या फायनल एक्झाम मध्ये ऍक्टिव्हिटी सीट मध्ये केवळ एकच चॅप्टर येणार आहे. म्हणजेच एक येणार आहेत, न येणाऱ्यांची संख्या ही 7 असेल. मग ह्या सीन पॅसेज मध्ये क्वेश्चन फर्स्ट ए जो आहे, रीड द एक्स्ट्रॅक्ट अँड कम्प्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो. एक पॅसेज दिला जाईल, तो पॅसेज तुम्हाला वाचायचा आहे आणि त्या पॅसेजवर आधारित काही ऍक्टिव्हिटीज, जवळपास एक 6 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला दिल्या जातील आणि या 6 ऍक्टिव्हिटीज तुम्हाला सोडवायच्या. सो व्हॉट इज द साइज ऑफ द गिवन एक्स्ट्रॅक्ट. आपल्याला जो पॅसेज दिला जाईल त्याचा साईज काय असेल, हा जो पहिला पॅसेज असणार आहे सीन, अगदी याची जी साईज असेल 275 to 300 वर्ड्स, 275 ते 300 शब्दांपर्यंतचा हा पॅसेज असेल. विद्यार्थी मित्रांनो, आपल्या सर्वांकडे टेक्स्ट बुक आहे. एकदा काय करा, कुठल्याही एका लेसनचा पॅसेज घ्या आणि 275 ते पहिल्यापासून
300 शब्द मोजा आणि तुम्हाला अंदाज येईल की परीक्षेमध्ये येणाऱ्या पॅसेजची साईज किती मोठी असू शकते. हे का सांगतो माहिती का? तुम्ही फक्त दिलेला पॅसेज 275 ते 300 शब्दांचा पॅसेज वाचण्याकरता तुमच्या मोबाईलवरती तुमच्या घड्याळामध्ये टाइम सेट करा, टाइमर लावा आणि अगदी सहजपणे वाचल्यासारखं त्याला वाचा आणि पहा की 275 ते 300 शब्दांचा हा पॅसेज वाचण्याकरता किती वेळ लागतो. आणि मग त्यावरनं तुम्हाला लक्षामध्ये येईल की परीक्षेमध्ये 3 तासाच्या वेळेमध्ये त्या बंदिस्त वातावरणामध्ये तो 250-300 शब्दांचा पॅसेज वाचणे, समजून घेणे, त्यावर विचारलेल्या ऍक्टिव्हिटीज वाचणे, समजून घेणे आणि त्या ऍक्टिव्हिटीचं नेमकं उत्तर काय व ते उत्तर परीक्षेत लिहिणे, ह्या सगळ्या कृती करायला तुम्हाला किती वेळ लागू शकतो. मग अशा या सीन पॅसेजवरती कोणकोणत्या ऍक्टिव्हिटीज किंवा कोणत्या प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारल्या जाऊ शकतात. त्यातला पहिला असतो ग्लोबल अंडरस्टँडिंग. आता ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हणजे काय लक्षात घ्या. अगोदर ओल्ड सिलेबस पाहिला असेल किंवा तुमच्या 10वीच्या वेळेस तर तुम्हाला फॅक्च्युअल हा शब्द वापरला गेला असेल. सिंपल फॅक्च्युअल क्वेश्चन. इथं ग्लोबल अंडरस्टँडिंग म्हटलंय. तर व्हॉट मीन बाय ग्लोबल अंडरस्टँडिंग, याचा अर्थ हा घ्यायचा की यामध्ये जे प्रश्न असतील ऍक्टिव्हिटी सीट मध्ये हे पॅसेजच्या एखाद्या पॅरेग्राफवर आधारित नसतील. म्हणजे तुम्हाला हा संपूर्ण पॅसेज समजून घ्यायचा आहे. अँड अंडरस्टँडिंग अबाउट द होल पॅसेज. आफ्टर अंडरस्टँडिंग द होल पॅसेज द क्वेश्चन्स विल बी आस्क्ड. म्हणून त्या संपूर्ण पॅसेजच्या अर्थावरती किंवा त्या पॅसेज ज्या विषयावरती असेल त्यावरती या ठिकाणी प्रश्न असतील. आणि या ग्लोबल अंडरस्टँडिंगला परीक्षेमध्ये 2 गुण असतील. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 2 ही कॉम्प्लेक्स फॅक्च्युअलची आहे. माझ्या दोघात फरक काय असतो? काही वेळा तुम्हाला या ग्लोबल अंडरस्टँडिंगच्या प्रश्नांचं उत्तर होऊ शकतं, काही प्रश्नांचं उत्तर हे तुम्हाला जशाला तसं सापडेल. काही वेळा ट्रू अँड फॉल्स, काही वेळा अरेंज, काही फिल इन द ब्लँक, कंप्लीट द सेंटेन्स या प्रकारचे प्रश्न असतील. आणि कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल मध्ये मात्र पॅसेज मध्ये जशाला तसे उत्तर न सापडता तुम्हाला काय समजलं आहे, काय आकलन झालं आहे, त्यावर आधारित परीक्षेमध्ये प्रश्न असतात. बऱ्याच वेळा ठिकाणी कंप्लीट द टेबल, कंप्लीट द वेब डायग्राम यासारखे प्रश्न या ठिकाणी येऊ शकतात. ऍक्टिव्हिटी 3 मध्ये इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस असे प्रश्न असतात. इंटरप्रिटेशनचा अर्थ असतो अर्थस्पष्टीकरण, अनालिसिसचा अर्थ असतो पृथक्करण. हा जो प्रश्न आहे या प्रश्नाला तुम्हाला तो पॅसेज समजला पाहिजे. पॅसेजची थीम काय आहे, एक्झॅक्टली व्हॉट इज द सब्जेक्ट ऑन विच द पॅसेज इज रिटन. म्हणजे विषय काय आहे, नेमकं त्या पॅसेज मधनं लेखकाला काय सांगायचं आहे यावरती आधारित अर्थस्पष्टीकरण करणारा, पृथक्करण करणारा हा प्रश्न असतो. म्हणजे संपूर्ण पॅसेज मध्ये हा एक प्रश्न आणि पुढचा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न, याची लेवल जी असते ही हायर डिफिकल्टी लेवल असते. त्यानंतर आता एक लक्षात घ्यायचं की ऍक्टिव्हिटी 1, 2 अँड 3 ह्या 3 ऍक्टिव्हिटीचं उत्तर सोडवण्याकरता तुम्हाला पॅसेज समजणं खूप महत्वाचं आहे, पॅसेज वाचणं महत्वाचं आहे. आणि म्हणून ह्या 3 ऍक्टिव्हिटीचं उत्तर तुम्हाला पॅसेज मध्ये सापडणार आहे. म्हणजे आउट ऑफ 12 मार्क्स या प्रत्येक ऍक्टिव्हिटीला 2 मार्क आहेत. Out of 12 marks, 6 marks are for the first 3 activities, and the answers of these activities you have to find from the given extract and understanding the extract. परंतु पुढचे जे प्रश्न आहेत या प्रश्नामध्ये आपल्याला स्वतःला ती भाषा किती येते ह्या भाषेवरती आधारित ते प्रश्न असतात. आणि तो म्हणजे ऍक्टिव्हिटी 4 हा पर्सनल रिस्पॉन्स टाइप क्वेश्चन असतो. तो 2 मार्काला आहे आणि पर्सनल रिस्पॉन्सचं उत्तर हे आपल्याला पॅसेज मध्ये सापडत नसतं. त्यानंतर ऍक्टिव्हिटी 5 ही लँग्वेज स्टडीची म्हणजे व्याकरणावर आहे. इथं फक्त काय योगायोग असतो माहिती का, द गिवन 2 ऍक्टिव्हिटीज आर फ्रॉम द गिवन एक्स्ट्रॅक्ट. दिलेल्या 2 लँग्वेजच्या ऍक्टिव्हिटी ह्या फक्त त्या पॅसेज मधनं दिलेल्या आहेत, त्याचं उत्तर पॅसेज मध्ये नसतं. आणि ऍक्टिव्हिटी 6 इज अबाउट व्होकॅब्युलरी, ती शब्द संग्रहावर असते.
या ठिकाणी अँटोनिम्स, सिनोनिम्स, वन वर्ड सबस्टिट्यूट, राईट फ्रॉम द पॅसेज, या प्रकारचे प्रश्न या ठिकाणी विचारल्या जाऊ शकतात. अगदी याच प्रकारची प्रश्नरचना ही प्रश्न 2A मधल्या अनसीन पॅसेजची असते. यानंतर बी द क्वेश्चन आहे, क्वेश्चन फर्स्ट बी, दॅट इज अबाउट लँग्वेज स्टडी, म्हणजे हा व्याकरणाशी निगडित आहे अँड नॉन टेक्च्युअल ग्रॅमरवर तो आहे. नॉन टेक्च्युअल ग्रॅमर कोणाला म्हणायचं? when the sentences are given from the given extract or given from the lessons which are included in the textbooks, they are called as the textual grammar. आपण ज्या पुस्तकामध्ये पाठ्य घटक शिकतो आणि त्या पाठ्य घटकातले वाक्य जेव्हा आम्हाला परीक्षेमध्ये विचारल्या जातात त्याला आपण टेक्च्युअल ग्रॅमर असं म्हणतो. आणि नॉन टेक्च्युअलचा अर्थ असतो पाठ्य घटकाच्या बाहेर परंतु अभ्यासक्रमात ज्याला मेन्शन केलेला आहे ते घटक असतात. आणि हा जो घटक आहे, व्याकरण कोणतं येणार आहे परीक्षेमध्ये, मग सीन असेल, अनसीन पॅसेज किंवा नॉन टेक्च्युअल ग्रॅमर असेल, तर तुम्हाला स्टँडर्ड 11th इंग्लिशचं ग्रॅमर आणि स्टँडर्ड 12th इंग्लिशचं ग्रामर ह्या दोन्ही वर्गातील ग्रॅमरचे टोटल सेंटेन्सेस किंवा ग्रॅमॅटिकल टॉपिक्स लक्षात घ्यायचे आहेत. आणि त्या टॉपिक्स मधले घटक, काही घटक तुम्हाला परीक्षेमध्ये असणार आहेत. तर लँग्वेज स्टडीमध्ये 2 ऍक्टिव्हिटी, पहिल्यामध्ये डू ॲज डिरेक्टेड ऑर ट्रान्सफॉर्मेशन ऑफ सेंटेन्सेस. आता एक्झॅक्टली काही हे बोर्डाने सांगितलं नाहीये. मग डू ॲज डिरेक्टेड असेल, कंसामध्ये त्या सूचना दिल्या त्यानुसार ग्रामरचा टॉपिक असेल किंवा सेंटेन्स ट्रान्सफॉर्मेशन असेल. आणि ऍक्टिव्हिटी 2 जी आहे ती मात्र स्पॉट द एररच असणार आहे एका वाक्याला. आणि स्पॉट द एरर मध्ये जास्त करून आपला सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट आपण ज्याला म्हणतो त्याला अधिक फोकस द्यावा लागतो. सब्जेक्ट वर्ब ॲग्रीमेंट, आर्टिकल, प्रिपोजिशन सगळ्या गोष्टी त्यामध्ये असतात. परंतु जर आपण पहिल्या प्रश्नाचा विचार केला आणि मागच्या 2008 पासून ते 2008 पासून ते 2020 पर्यंत ह्या 12 ते 13 वर्षामध्ये कंटिन्युअसली आर्टिकल आणि प्रिपोजिशन वर प्रश्न विचारले गेले. आणि याही वर्षी आपल्या अभ्यासक्रमामध्ये आर्टिकल्स आणि प्रिपोजिशनचा समावेश आहे. आणि म्हणून कदाचित काही वेळा इथं आर्टिकल, प्रिपोजिशन वर देखील प्रश्न येऊ शकतात. क्वेश्चन सेकंड ए. आता एक लक्षात घ्यायचं की क्वेश्चन फर्स्ट ए हाच सीन आहे. संपूर्ण प्रश्नपत्रिकेमध्ये 2-3 ठिकाणी सीन आहे, म्हणजे पुस्तकाचा अभ्यास केल्याचे फायदे आहेत. इन अदर रेस्ट ऑफ द ऑल ऍक्टिव्हिटी सीट, all the activities are on your understanding the language and the grammar. आपल्याला ही भाषा किती समजते, या भाषेचं व्याकरण किती आहे आपल्याला, यावरतीच आपल्याला बाकीची जे गोष्टी आहेत त्या सॉल्व्ह करायच्या आहेत. तर क्वेश्चन सेकंड ए जो आहे तो अनसीन पॅसेज करता आहे, कंटेनिंग 275 वर्ड्स टू 300 वर्ड्स. पाठ्यपुस्तकाच्या बाहेरचा हा पॅसेज असणार आहे. म्हणजेच तुम्हाला हा अगोदर शिकवलेला नसेल. हा पॅसेज समजून घेताना अवघड शब्दांचे अर्थ समजून घेण्याकरता तुमच्याकडे डिक्शनरी नसेल किंवा अर्थ समजून सांगणारा कोणी व्यक्ती तुम्हाला सांगणार नाहीये. तुम्हाला स्वतःला समजून घ्यायचंय. याला देखील 12 मार्क्स आहेत. यामध्ये ऍक्टिव्हिटी पहिली ग्लोबल अंडरस्टँडिंग क्वेश्चनची, दुसरी कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल क्वेश्चनची, तिसरी ऍक्टिव्हिटी इन्फरन्स किंवा इंटरप्रिटेशन किंवा अनालिसिस प्रकारचे क्वेश्चन आहे. चौथा प्रश्न हा पर्सनल रिस्पॉन्सचा, पाचवा लँग्वेज ऍक्टिव्हिटी, सहावा व्होकॅब्युलरी. जसं आपण सीन पॅसेज पाहिला तंतोतंत याही ठिकाणी ऍक्टिव्हिटी सीट हे सीन पॅसेज सारखंच आहे. त्यानंतर क्वेश्चन सेकंड बी हा समरी रायटिंगचा आहे आणि ही ऍक्टिव्हिटी आपल्याला 11वीला देखील होते. समरी रायटिंग. राईट द समरी ऑफ द अबव एक्स्ट्रॅक्ट with a suitable title with the help of the given points or hints. So the passage given in question second A, प्रश्न दुसरा ए मध्ये जो अनसीन पॅसेज कॉम्प्रिहेन्शन करता दिला आहे त्याच पॅसेजची समरी ही 3 मार्काकरता आपल्याला समरी रायटिंग करायची आहे. आणि व्हाईल समरायझिंग द गिवन एक्स्ट्रॅक्ट सर्टन हिंट्स और सर्टन पॉइंट्स विल बी गिवन. तुम्हाला काही मुद्दे, काही पॉइंट्स या ठिकाणी दिलेले असतील. आपण याचे मार्किंग स्कीम वगैरे पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. व नेमकं समरी रायटिंग मध्ये कोणत्या घटकाला किती मार्क आहेत
हे सगळं तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. क्वेश्चन सी हा माइंड मॅपिंग. अगेन both these two writing skills are from standard 11. हे 11वीच्या पाठ्यपुस्तकात आहेत. माइंड मॅपिंग. डेव्हलप अ माइंड मॅपिंग फ्रेम डिझाइन युझिंग युअर आयडियाज, थॉट्स, कॉन्सेप्ट टू इल्युस्ट्रेट डेव्हलप ऑन द गिवन टॉपिक. या ठिकाणी तुम्हाला 2 ते 3 ओळीमध्ये एक टॉपिक दिलेला असतो आणि या टॉपिकवर आधारित तुम्हाला डायग्राम बनवायचा असतो, डिझाईन बनवायची असते, तुमचे विचार त्या ठिकाणी व्यक्त करायचे असतात. त्याला देखील 3 मार्क आहे. परत सांगतो आहे, हा जो सेक्शन क्वेश्चन सेकंड ए बी अँड सी दॅट इज फॉर 18 मार्क्स करता हा जो सेक्शन आहे ना, हा टोटली अनसीन आहे. आले एक लक्षामध्ये. त्यानंतर सेक्शन सेकंड ऑफ द ऍक्टिव्हिटी सीट. या ऍक्टिव्हिटी सीट मध्ये जो सेकंड सेक्शन आहे दॅट इज फॉर पोएट्री अँड ऍप्रिसिएशन. इथं one poem is given for comprehension, reading comprehension, and another is given for appreciation. In our textbook, in second section of the textbook, there are 8 poems, and out of these 8 poems, 2 poems will be asked in our activity sheet. One extract from the poem is given for comprehension and another for appreciation. So this section has 14 marks. For comprehension of the given poem, there are 10 marks, and for appreciation of the given poem, there are 4 marks. So the question third A, read the extract and complete the activities given below. So in question third A, you will be given 10 to 15 lines, minimum 10, maximum 15. ट्रेस का दिला माहिती का? देर आर सर्टन पोएम्स दे आर व्हेरी लेंदी. मोठ्या कविता आपल्या काही कविता आहेत आणि म्हणून कमीत कमी 10 आणि जास्तीत जास्त 10 ते 15 ओळीची एक कविता, एक एक्स्ट्रॅक्ट आपल्याला या क्वेश्चन थर्ड ए मध्ये दिल्या जाईल. अँड बेस्ड ऑन दॅट एक्स्ट्रॅक्ट 5 ऍक्टिव्हिटीज विल बी गिवन. ऍक्टिव्हिटी फर्स्ट, ग्लोबल अंडरस्टँडिंग. ऍक्टिव्हिटी सेकंड, inference or interpretative analysis. Third, personal response. आता लक्षात घ्या, in total activity city of 80 marks, there will be only 3 questions of personal response. It means 6 marks out of 80 marks are for personal response type questions. Activity 4 for poetic devices, where you have to identify or explain, or you have to give the examples of figures of speech, or find the pairs of rhyming words or the rhyme scheme. Such questions are included in poetic devices. Then activity 5, creativity, composing of 2 to 4 lines. या ठिकाणी आपल्याला स्वतःला त्या विषयाच्या संदर्भात 2 ते 4 ओळीची कविता तयार करावी लागते. काही वेळा फर्स्ट लाइन and third line is given and we have to create second and fourth line. त्यानंतर आहे appreciation. Another extract of the poem is given. इथं appreciation करता you will be given separate poem, a stanza poem having the 10 to 15 lines. 10 ते 15 ओळीची कविता याही ठिकाणी दिल्या जाईल आणि तुम्हाला त्याचं appreciation करायचं आहे. But the appreciation in the 12th standard is not as it was in standard 9th and 10th. 9वी आणि 10वीला जसे मुद्दे होते तसेच नाहीयेत. प्रत्येक पोयमच्या खाली आपल्याला ऍप्रिसिएशन करता काही पॉइंट्स दिले आहेत आणि त्यानुसारच त्या कवितेवरती ऍप्रिसिएशन करायचं आहे. इट इज फॉर 4 मार्क्स. टोटली फॉर पोएट्री सेक्शन देर आर 14 मार्क्स. सेक्शन 3 of the given activity sheet is of writing skills having 16 marks. The only section where each and every activity has options. So question 4, complete the activities as per the instruction given below. Question 4A,
So all question for A, B, C and D are all of writing skills. In A, ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज, तुम्हाला या ठिकाणी ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज असणार आहे किंवा याच्या ऑर मध्ये प्रश्न असणार आहे स्टेटमेंट ऑफ पर्पज किंवा याच्या ऑर मध्ये प्रश्न असणार आहे ग्रुप डिस्कशन. म्हणजे एक तर परीक्षेमध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेज लिहा, स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहा किंवा ग्रुप डिस्कशन. परीक्षेमध्ये तीनही ऍक्टिव्हिटीज एकमेकांना ऑर असणार आहे. क्वेश्चन 4A मध्ये ड्राफ्टिंग व्हर्च्युअल मेसेजवर प्रश्न असणार, त्या ऑर मध्ये प्रश्न इन स्टेटमेंट ऑफ पर्पज, त्या ऑर मध्ये इन ग्रुप डिस्कशन. म्हणजे परीक्षेला तिन्ही ऍक्टिव्हिटीज येणार असती आहेत आणि या तीन पैकी कोणत्या एकाच ऍक्टिव्हिटीचं उत्तर आपल्याला लिहायचं आहे आणि याला 4 मार्क्स आहेत. आता नेमक्या कोणत्या ऍक्टिव्हिटीज कराव्यात, किती कराव्यात, तिन्ही ऍक्टिव्हिटीज करण्याची गरज आहे का, याचा निर्णय मात्र आपण सुज्ञ आहात, ज्यानं त्यानंच घ्यावा. क्वेश्चन 4B, ईमेल रायटिंग यामध्ये आहे. ईमेल रायटिंगला ऑर मध्ये रिपोर्ट रायटिंग असेल. आता एक लक्षात घ्यायचं, तुम्ही जर 11 आणि 12 दोन्ही स्टँडर्डचं इंग्लिशचं टेक्स्टबुक सेक्शन 3 पाहिलं तर रिपोर्ट रायटिंग ना आता 11 ला मेन्शन केलाय ना 12 ला मेन्शन केलाय. यट द क्वेश्चन इज गिवन देअर. पण तुम्ही 11 आणि 12 स्टँडर्डचे जे प्रोज आहे, प्रोज लेसन्स आहेत, ह्या लेसनच्या खाली जे रायटिंग दिलं आहे त्यामध्ये मात्र रिपोर्टचा उल्लेख केलेला आहे. म्हणजेच ईमेल रायटिंगला ऑर मध्ये असेल रिपोर्ट रायटिंग, त्याच्या ऑर मध्ये असेल इंटरव्ह्यू क्वेश्चन्स. म्हणजेच क्वेश्चन 4B मध्ये ईमेल रायटिंग, ऑर मध्ये रिपोर्ट रायटिंग, ऑर मध्ये इंटरव्ह्यू क्वेश्चन्स 4 मार्का करता आणि तिघांपैकी कोणताही एकाच ऍक्टिव्हिटीचं तुम्हाला उत्तर द्यायचं आहे. आणि परत प्रश्न तोच, कोणतं करावं. सांगितलं तुम्ही सुज्ञ आहात, तुम्ही ठरवावं की कोणता घटक आम्हाला करायचा आहे. क्वेश्चन 4C, स्पीच रायटिंग ला ऑर मध्ये कॅम्पेरिंग, कॅम्पेरिंगला ऑर मध्ये एक्सपेन्शन ऑफ आयडिया. म्हणजेच स्पीच रायटिंगचं उत्तर लिहा किंवा कॅम्पेरिंगचं उत्तर लिहा किंवा एक्सपेन्शन ऑफ आयडियाचं उत्तर लिहा. याला 4 मार्क्स आहेत. तिघापैकी कोणतंही एकच लिहायचं आहे आणि परीक्षेमध्ये तीनही असतील. क्वेश्चन 4D, रिव्ह्यू. आता रिव्ह्यू कशाचा लिहायचा. आता आपण 11 पुस्तक पाहिलं तर त्यामध्ये फिल्म रिव्ह्यू आहे, फिल्म रिव्ह्यू. आणि त्यामुळं साहजिकच तुम्हाला इथं कुठलं असं स्पेसिफिक असं चित्रपटाचं नाव दिल्या जाणार नाहीये, कारण सगळ्याच विद्यार्थ्यांनी तो चित्रपट पाहिलेलाच असेल असं नाहीये. म्हणून तुम्हाला कोणत्याही तुम्ही पाहिलेल्या, तुम्हाला आवडलेल्या अलीकडच्या काळातील एखाद्या चित्रपटाचा रिव्ह्यू लिहायला दिला जाऊ शकतो. फिल्म रिव्ह्यूला ऑर मध्ये आहे ब्लॉग रायटिंग आणि ब्लॉग रायटिंगला ऑर मध्ये आहे अपील. म्हणजेच रिव्ह्यू, ऑर मध्ये ब्लॉग, ऑर मध्ये अपील, आणि या तिघापैकी कोणतंही एकच परीक्षेला लिहायचं. आपण त्याचा विचार केला ना, तुम्हाला या रायटिंग स्किल मध्ये लेटर रायटिंग सापडणार नाही, व्ह्यू काउंटर व्ह्यू तुम्हाला या ठिकाणी सापडणार नाही. बऱ्याच गोष्टी ज्या ट्रॅडिशनली होत्या त्या आपल्याला नवीन ऍक्टिव्हिटी सीट मध्ये सापडत नाही. आणि खाली खास सूचना दिली कंसामध्ये, काय सांगितलंय, इन A, B, C and D paper setter should frame activities on all types in each set as options. म्हणजे प्रत्येक जे 3 दिलेत ना, तर A मध्ये 3 एकमेकाला ऑर 3, B मध्ये 3, C मध्ये 3, D मध्ये 3 आणि 3 पैकी कोणती एकच लिहायची आहे. सेक्शन 4 जो आहे तो लिटररी झानर नॉव्हेल. तुम्ही मला कदाचित असं वाटतं की पहिल्यांदाच हा घटक अभ्यासत आहात. It is for 16. And if you look at the textbook and then you will find this is the most important section of the textbook. पाठ्यपुस्तकातील सर्वात महत्वाचं जर सेक्शन कोणतं असेल तर दॅट इज ऑफ नॉव्हल. का बरं महत्वाचं असेल? 2 कारणास्तव. The only section which has the greater number of marks. कारण ह्या सेक्शनला
16 मार्क्स आहेत. पाठ्यपुस्तकातनं 16 मार्क्स. सेकंड थिंग, in our textbook, including first chapter of the novel, that is history of novel, and remaining 3 novels, story of 3 novels, हे चारही घटक परीक्षेला येणार आहे. त्याला और नाहीये. इथं पॅसेज दिला जाणार नाहीये. म्हणजे टोटली अंडरस्टँडिंग अँड मेमरी बेस्ड क्वेश्चन्स या ठिकाणी असणार आहेत. आणि चारही चॅप्टर कंपल्सरी. पहिल्या सेक्शनला 8 पैकी 1 येणार आहेत, दुसऱ्यामध्ये 8 पैकी 2 येणार आहेत, रायटिंग स्किल सगळेच येणार आहेत, आणि इथं मात्र सर्वच्या सर्व परीक्षेला येणार आहे. आणि म्हणून क्वेश्चन 5A, कंप्लीट द ऍक्टिव्हिटीज गिवन बिलो ॲज पर द इन्स्ट्रक्शन, हा जो ए सेक्शन आहे हा आपल्या पाठ्यपुस्तकात जो 4.1 आहे हिस्ट्री ऑफ नॉव्हेल, त्याच्यावरतीच हा विचारल्या जाणार आहे. म्हणजे क्वेश्चन 5A हा हिस्ट्री ऑफ नॉव्हेल वरच विचारल्या जाणार आहे. यामध्ये 4 मार्क आहेत. फर्स्ट ऍक्टिव्हिटीज ऑन हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल, आणि सेकंड मध्ये पण हिस्ट्री ऑफ इंग्लिश नॉव्हेल. इथे जे प्रश्न असणार आहेत यामध्ये MCQs, मल्टिपल चॉईस क्वेश्चन्स, एक प्रश्न 3 ते 4 ऑप्शन असतात. मॅच द कॉलम्स, जोड्या लावा, क्रोनॉलॉजिकल ऑर्डर किंवा फिल इन द ब्लँक्स, रिकाम्या जागा भरा, ट्रू अँड फॉल्स, चूक का बरोबर ते लिहा, किंवा एलिमेंट्स ऑफ नॉव्हेल ऑर एनी अदर नॉव्हेल ऍक्टिव्हिटीवरच प्रश्न विचारल्या जाणार. म्हणजे प्युअरली हा क्वेश्चन 5A हा ऑब्जेक्टिव्ह टाईप प्रश्नासाठीच असणार आहे. इथं आम्हाला पाठांतर करून दीर्घोत्तरी प्रश्न इथं लिहायचे नाहीत. आणि हे जे सेक्शन क्वेश्चन 5A आहे हा पाठ्यपुस्तकातील 4.1 याच चॅप्टर वरती इथं प्रश्न विचारल्या जाणार आहे. त्यानंतर क्वेश्चन 5B, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो. इथं तुम्हाला प्रश्न दिले जातील 5B मध्ये, आणि 50 शब्दामध्ये तुम्हाला उत्तर लिहायचं आहे. आणि हे उत्तर मेमरी बेस्ड असणार आहे, अंडरस्टँडिंग अँड मेमरी बेस्ड. तो धडा तुम्हाला, तो लेसन समजला पाहिजे, नॉव्हल, स्टोरी ऑफ द नॉव्हल, आणि जे समजलंय ते आठवून तुम्हाला लिहायचं आहे. आले लक्षामध्ये? आणि हा जो क्वेश्चन बी आहे हा 4.2 याच लेसन वर असणार आहे. क्वेश्चन 5A 4.1 वरती, क्वेश्चन 5B 4.2 वरच आधारित असणार आहे. आणि या ठिकाणी प्रश्न कोणते येतील तर डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम, डिस्कस. वर्णन करा, एक्सप्लेन स्पष्टीकरण द्या, कंपेअर तुलना करा, कॉन्ट्रास्ट फरक सांगा, नेम नाव सांगा, डिस्कस चर्चा करा. या प्रकारचे प्रश्न तुम्हाला 2 मार्काला आहेत. इल्युस्ट्रेट विशद करा, इंटरप्रिट सेकंड मध्ये अर्थ स्पष्टीकरण द्या, नरेट कथन करा, जस्टिफाय म्हणजे कारणासह विशद करा, किंवा फाइंड शोधा, आयडेंटिफाय ओळखा. या प्रकारचे प्रश्न हे आपल्याला क्वेश्चन 5B मध्ये असणार. आणि हा प्रश्न हा 4.2 वर आहे. इथं एकही प्रश्न एकमेकाला और नसणारे. तुम्हाला जे जे दिले ते कंपल्सरी लिहावंच लागेल. क्वेश्चन 5C, अगेन आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स टू द क्वेश्चन्स गिवन बिलो ऑन 4.3. हा देखील नॉव्हेलवर आहे. 4.3 वर हा प्रश्न आहे. आणि जसं मी वर सांगितलं, इथं पहिले जी ऍक्टिव्हिटी असणार आहे डिस्क्राईब, एक्सप्लेन, कंपेअर, कॉन्ट्रास्ट, नेम अँड डिस्कस. किंवा सेकंड ऍक्टिव्हिटी मध्ये इल्युस्ट्रेट, इंटरप्रिट, नरेट, जस्टिफाय, फाइंड किंवा आयडेंटिफाय. 2-2 मार्काच्या प्रत्येक सेक्शनला 2-2 ऍक्टिव्हिटीज असणार आहेत. इथं और प्रश्न तुम्हाला सध्या तरी ऍक्टिव्हिटी शीट मध्ये और प्रश्न दिलेले नाहीत. आणि क्वेश्चन सी, 5th C हा 4.3 वर असणार आहे. आणि क्वेश्चन 5D, आन्सर इन अबाउट 50 वर्ड्स. हे 50 वर्ड्स वर तुम्हाला सेम तहच आहे. यामध्ये प्लॉट आहे, स्ट्रक्चर आहे, थीम आहे, यावरतीच प्रश्न तुम्हाला येणार आहे. जसं आपण BC पाहिलं, सेम D मध्ये पण त्याच प्रकारच्या 2 ऍक्टिव्हिटीज दिलेल्या असतील. आणि याला देखील 4 मार्क आहेत. म्हणजे सेक्शन
last section of the given activity sheet, that is very important, having no option at all. हे पाठ्यपुस्तकातले सर्व सेक्शन 4 मध्ये सर्व लेसन करायचे आणि क्वेश्चन पेपर मध्ये क्वेश्चन 5 मध्ये याला कुठेही ऑप्शन नसणारे, फक्त क्वेश्चन 5A मध्ये ऑब्जेक्टिव्ह टाइप क्वेश्चन आहेत आणि बी, सी आणि डी मध्ये मिनिमम 50 वर्ड्स मध्ये तुम्हाला मेमरीवर डिपेंड प्रश्नांचं उत्तर लिहायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, हे झालं ऍक्टिव्हिटी सीट गिवन बाय द बोर्ड, प्रोव्हाइडेड बाय द बोर्ड. परंतु प्रश्नामध्ये विचारत असताना ज्या प्रश्नाला आपण ग्लोबल अंडरस्टँडिंग, कॉम्प्लेक्स फॅक्च्युअल, इंटरप्रिटेशन, इंटरप्रिटेटिव्ह, हे जे प्रश्न नेमके काय असतात, ग्रामरवरती परीक्षेमध्ये नेमक्या कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारल्या जातील, आले लक्षामध्ये, किंवा पर्सनल रिस्पॉन्स प्रश्न कशा प्रकारे तयार करायचे आहेत, कशा प्रकारे विचारल्या जातात, यावर आपण निश्चित पुढचा एक नवीन व्हिडिओ बनवूया. तर आपण पुढचा व्हिडिओ न चुकता आवर्जून पहा, ज्यामध्ये नेमकं पॅसेजवर कोणकोणत्या प्रकारचे प्रश्न येऊ शकतात, 12वीला जे रायटिंग स्किल आहेत हे 11वीच्या कोणत्या लेसन मधनं असतील, 12वीच्या कोणत्या लेसन मधनं असतील, याचा आपण सविस्तर आढावा आपल्या पुढील व्हिडिओमध्ये घेणार आहोत. तोपर्यंत नमस्कार.